Welcome to Steady Balance on Spotify, your space to understand the science behind balance and vertigo. मी डॉक्टर प्रदीप खोकले, कान्हा घसा सर्जन, ओंकार हॉस्पिटलचा संस्थापक. मी माझे MBBS KEM हॉस्पिटल मुंबई व MSCNT डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड येथून पूर्ण केले आहे. मी कान्हा घसा विभागात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे 7 वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. तसेच विवेकानंद हॉस्पिटल येथे 8 वर्ष कन्सल्टंट म्हणून कान्हा घसा विभागात काम केले आहे. माझी आवड मुख्यतः नाकाच्या कानाच्या दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया, स्कल बेस आणि थायरॉइड सर्जरी मध्ये आहे. तर आज आपणासाठी एक अत्यंत सुंदर असा टॉपिक मिळालेला आहे, तो म्हणजे की व्हर्टायगो समजून घेऊया. हे का होते आणि याचा अर्थ काय आहे. कधी तुम्ही अंथरुणात वळलात, अचानक वर पाहिलात किंवा उभे राहिलात आणि तुम्हाला संपूर्ण खोली फिरते असे वाटलं आहे का? जर होय, तर तुम्ही एकटे नाही आहात. ही फिरण्याची भावना अनेकदा व्हर्टायगो म्हणून ओळखली जाते. अनेक लोकांसाठी ती गोंधळात टाकणारी, भीतीदायक आणि अस्वस्थ करणारी असू शकते. स्टडी बॅलन्स मध्ये आपण स्वागत आहे. हा एपिसोड 1 आहे. आज आपण व्हर्टायगो साध्या भाषेत समजून घेऊया. ते काय आहे, का होते, तुमचे शरीर तुम्हाला काय सांगू पाहत आहे. सर्वप्रथम एक महत्वाचा मुद्दा, व्हर्टायगो हा स्वतः एक आजार नाही, ते एक लक्षण आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जरी सर्व काही स्थिर असलं तरी तुम्हाला किंवा तुमच्या स्वभावाचं जग हलतंय असं वाटणं म्हणजे व्हर्टायगो. काही जण याला फिरणं म्हणतात, तर काही जण हलणं, झुकणं किंवा एका बाजूला ओढलं जाते असं सांगतात. यासोबत मळमळ होऊन, घाम येणे, असंतुलन किंवा अचानक भीती जाणवू शकते, कारण तुमचा तोल व्यवस्थित राहत नाही. स्क्रोल. तर आपलं शरीर नेहमी संतुलन कसं राखतं? आपण संतुलन 3 प्रणालीवर अवलंबून असतं. तुमचा अंतर्गत कान हालचाल किंवा स्थिती जाणवतो. तुमचे डोळे मेंदूला बाहेर काय घडतं ते सांगतात. आणि तुमचा स्नायू सांधे तुमचे शरीर जागेत कोठे आहे हे ते मेंदूला सांगतात. तुमचा मेंदू हे सर्व सिग्नल दर सेकंदाला एकत्र करतो, ज्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे उभे राहू शकता, चालू शकता, हालचाल करू शकता. हे सिग्नल जुळले की तुम्हाला स्थिर वाटतं, पण जेव्हा ते जुळत नाही तेव्हा मेंदू गोंधळतो आणि त्यातून व्हर्टायगो निर्माण होऊ शकतो. बऱ्याच वेळा समस्या अंतर्गत कानातून सुरू होते. अंतर्गत कानात लहान संतुलन अवयव असतात, जे द्रव आणि संवेदनशील पेशींनी भरलेले असतात. सेमीसर्क्युलर कॅनाल्स डोळे वळणाऱ्यावरची हालचाल ओळखतात. युट्रिकल आणि सॅक्युल सरळ चालतात आणि गुरुत्वाकर्षण जाणवतात. जेव्हा हा प्रणाली चुकून संदेश पाठवते आणि डोळे आणि शरीराचे सिग्नल जुळत नाही, तेव्हा मेंदूला चुकीने हालचाल होत असल्याचे भास होते आणि त्यामुळे फिरण्याची भावना निर्माण होते. या असमतोलामुळे मळमळ, उलटी, अस्थिरता, डोळ्याची असामान्य हालचाली होऊ शकते. म्हणून जर व्हर्टायगोमुळे तुम्हाला कधी भीती वाटली असेल तर लक्षात ठेवा, हे एक खरं शारीरिक लक्षण आहे, कल्पना नाही. व्हर्टायगोचे एक सामान्य कारण म्हणजे विनाइन पॅरोक्सिसोमल पोझिशनल व्हर्टायगो. नाव जरी गुंतागुंतीचं वाटलं तरी कल्पना सोपी आहे. अंतर्गत कानातील लहान कण म्हणजेच क्रिस्टल त्याच्या जागेवरून हलतात. तेव्हा अंथरुणात वळणे, खाली वाकणे, वर पाहणे यामुळे अचानक फिरण्याचा अनुभव येतो. चांगली बाब म्हणजे हा प्रकार सामान्य असतो आणि बहुतेक वेळा उपचार करता येतो. दुसरं कारण म्हणजे वेस्टिब्युलर न्यूरायटिस. हे बहुतेक वेळा व्हायरल इन्फेक्शनमुळे होते, ज्यामुळे संतुलनाची नस सुजते. यामुळे अचानक तीव्र व्हर्टायगो, मळमळ, उलटी आणि चालण्यात अडचण येऊ शकते. तिसरं कारण म्हणजे मेनियर्स रोग. या स्थितीत अंतर्गत कानातील द्रव संतुलन बदलतं आणि ऐकण्यावर व संतुलनावर परिणाम होतो. यासोबत कानात आवाज, ऐकण्यात घट, कान भरल्यासारखं वाटणं जाणवू शकतं. हेही लक्षात घेणं महत्वाचं आहे की सर्व व्हर्टायगो कानातून होत नाही. काही वेळा ते मेंदूशी संबंधित असू शकतो, जसं मायग्रेन, मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा कधी कधी स्ट्रोक. म्हणून जर व्हर्टायगोसह दुहेरी दिसणे, अस्पष्ट बोलणे, चेहऱ्याची कमजोरी, मुंग्या येणे, चालण्यात अडचण किंवा तीव्र डोकेदुखी
म्हणून जर व्हर्टायगोसह दुहेरी दिसणे, अस्पष्ट बोलणे, चेहऱ्याची कमजोरी, मुंग्या येणे, चालण्यात अडचण किंवा तीव्र डोकेदुखी असे लक्षणे दिसली तर त्वरित वैद्यकीय मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. चांगली गोष्ट म्हणजे व्हर्टायगोचे अनेक कारणावर उपचार उपलब्ध आहेत. काही लोकांना डोके विशिष्ट पद्धतीने हलवण्याची साध्या व्यायामाने आराम मिळतो. विशेषतः BPPV मध्ये इतरांना औषधे, संतुलन व्यायाम किंवा मूळ कारणावर उपचार आवश्यक असू शकतात. म्हणून लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हर्टायगो तेव्हा होतो जेव्हा शरीराचे संतुलन सिग्नल एकमेकाशी जुळत नाही आणि मेंदूला खोटी हालचाल जाणवते. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला वारंवार फिरण्याचे एपिसोड, पडणे, ऐकण्यातील बदल किंवा तीव्र लक्षणे जाणवत असतील तर दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी करून समजून शकतं आणि योग्य उपचाराने पुन्हा संतुलन आणि आत्मविश्वास परत मिळू शकतो. आपण सर्वांनी एक अत्यंत महत्वाचा टॉपिक इतक्या शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल मी आपणाचा आभारी आहे आणि आपल्याला धन्यवाद देतो. Thank you, Doctor, for your valuable advice and guidance for patients. A public awareness initiative by Dr. Reddy's. This communication does not substitute advice of a medical practitioner. Please consult your doctor for any medical advice.